एका छोट्याशा शहरात देशमुख कुटुंब राहत होतं. या कुटुंबात शारदाबाई, त्यांचा मुलगा अमोल, अमोलची पत्नी राणी आणि अमोलची धाकटी बहीण पूजा राहत होते. राणीचा स्वभाव अतिशय शांत, प्रेमळ आणि समजूतदार होता. तिच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती. या 5 वर्षात तिने आपल्या सासरच्या घराला मनापासून आपलं केलं होतं. शारदाबाईंच्या औषधांची वेळ असो, घरातील रोजची कामं असोत किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार असो, राणी कोणत्याही कामात कधीच मागे हटत नसे. सासूची काळजी ती स्वतःच्या आईप्रमाणे घेत होती. अमोलही आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. दोघांचं वैवाहिक जीवनही सुरळीत सुरू होतं. घरात कोणतीही मोठी समस्या नव्हती. पण काही दिवसांपासून शारदाबाईंना राणीच्या वागण्यात काहीतरी वेगळेपण जाणवू लागलं. राणी रोज संध्याकाळी कोणाशी तरी फोनवर बराच वेळ बोलायची. फोनवर बोलताना ती अनेकदा घराच्या गच्चीवर जायची किंवा घराबाहेर जाऊन हळू आवाजात बोलायची. सुरुवातीला शारदाबाईंनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा हे रोजच होऊ लागलं तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. एक दिवस त्यांनी सहज राणीला विचारलं, "राणी, कोणाचा फोन होता?" राणीने हसत उत्तर दिलं, "आई, एक काम होतं, काही विशेष नाही." राणीने एवढंच सांगितलं आणि विषय बदलला. शारदाबाईंना मात्र तिचं हे उत्तर समाधानकारक वाटलं नाही. त्यांच्या मनात विचार सुरू झाला, असं कोणतं काम आहे जे राणी माझ्यापासून लपवतेय? काही दिवस असेच गेले. एके दिवशी संध्याकाळी शारदाबाईंची नजर अचानक घराबाहेर गेली. तिथे राणी एका अनोळखी पुरुषासोबत उभी राहून बोलत होती. शारदाबाईंनी हे दृश्य पाहिलं आणि त्या जागेवरच थबकल्या. तो पुरुष राणीशी काहीतरी बोलत होता. काही क्षणांनी त्याने राणीच्या हातात एक लिफाफा दिला. राणीने आजूबाजूला पाहिलं आणि तो लिफाफा पटकन आपल्या पर्समध्ये ठेवला. हे सगळं शारदाबाईंनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला. त्यांच्या मनात पहिला विचार आला, राणीचं या माणसासोबत काहीतरी चुकीचं नातं आहे का? त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या राणीवर त्यांनी गेली 5 वर्षे विश्वास ठेवला होता, तीच राणी त्यांच्यापासून काहीतरी लपवत होती. पण शारदाबाईंनी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी मनातच एक निष्कर्ष काढला, राणीचं कोणासोबत तरी अफेअर आहे. त्या दिवसापासून शारदाबाईंची राणीबद्दलची नजर बदलली. राणी पूर्वीसारखीच घरातील प्रत्येकाची काळजी घेत होती, पण आता शारदाबाईंना तिच्या प्रत्येक कृतीमध्ये संशय दिसू लागला. राणी फोनवर बोलली तरी संशय, ती काही वेळ घराबाहेर गेली तरी संशय, तिने कोणाशी हसून बोललं तरी शारदाबाईंच्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा. एक दिवस पूजा आपल्या आईला म्हणाली, "आई, राणी वहिनी तर आधीपासूनच अशा आहेत. त्या प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगतीलच असं नाही." शारदाबाई म्हणाल्या, "तुला काही कळत नाही पूजा, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे." पूजाने विचारलं, "पण आई, तुम्ही वहिनीला विचारलं का?" शारदाबाई काही क्षण शांत राहिल्या. "नाही, पण मला जे दिसलं ते पुरेसं आहे." पूजाला मात्र आईच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला नाही. तिला वाटत होतं की एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्याआधी सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. शारदाबाईंच्या मनात राणीबद्दलचा संशय दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यांनी अनेक वेळा राणीच्या वागण्याकडे बारकाईने लक्ष दिलं. राणी मात्र पूर्वीप्रमाणे घरातील सगळ्यांची काळजी घेत होती. तिला आपल्या सासूच्या मनात आपल्याबद्दल इतका मोठा गैरसमज निर्माण झाला आहे याची कल्पनाही नव्हती. एक दिवस शारदाबाईंनी ही गोष्ट अमोलला सांगायचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, "अमोल, मला तुझ्याशी राणीबद्दल काही महत्त्वाचं बोलायचं आहे."
अमोलने शांतपणे विचारलं. काय झालं आई? शारदाबाई म्हणाल्या, मला राणीच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद वाटतंय. ती रोज कोणाशी तरी फोनवर बोलते. काही दिवसांपूर्वी मी तिला एका पुरुषासोबत घराबाहेर बोलताना पाहिलं. त्याने तिला एक लिफाफाही दिला. अमोल काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, आई, राणीवर असा संशय घेऊ नका. ती तशी मुलगी नाही. गेली 5 वर्षे मी तिला ओळखतो. ती माझ्याशी कधीही खोटं बोलली नाही. शारदाबाईंचा राग वाढला. त्या म्हणाल्या, तुला काहीच दिसत नाही अमोल, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आई म्हणून मला काहीतरी चुकीचं वाटत असेल तर त्यामागे कारण नक्कीच आहे. अमोलला आईचं बोलणं ऐकून वाईट वाटलं. त्याला पत्नीवर पूर्ण विश्वास होता, पण दुसरीकडे आईच्या मनात निर्माण झालेला संशय त्यालाही अस्वस्थ करत होता. तो राणीशी बोलण्याचा विचार करत होता, पण त्याआधीच एक घटना घडली. एक संध्याकाळी राणी घराच्या एका कोपऱ्यात उभी राहून फोनवर बोलत होती. तिच्या आवाजात गंभीरपणा होता. ती कोणाला तरी काहीतरी समजावून सांगत होती. तेवढ्यात शारदाबाई तिथे आल्या. त्यांनी राणीच्या हातातून अचानक फोन घेतला. राणी घाबरली. ती म्हणाली, आई, तुम्ही माझा फोन का घेतलात? मला तो द्या. शारदाबाई संतापून म्हणाल्या, कोणाचा फोन आहे आणि रोज कोणाशी एवढं बोलतेस? राणीने शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आई, एक महत्त्वाचं काम आहे, पण कृपया माझा फोन मला द्या. शारदाबाईंनी फोन देण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, आता मला सगळं कळलं आहे. तू या घराची सून होऊन काय करतेस हे मला चांगलंच माहीत आहे. राणीच्या चेहऱ्यावर भीती आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, आई, तुम्ही गैरसमज करून घेत आहात. मी काहीही चुकीचं करत नाही. पण त्या क्षणी शारदाबाई तिचं एकही शब्द ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या म्हणाल्या, गैरसमज नाही, मला सगळं दिसतंय. काही दिवसांपासून तू कोणाशी बोलतेस, कुठे जाते आणि काय लपवतेस हे मी पाहतीये. राणीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात तिचा आवाज ऐकून अमोल आणि पूजा तिथे आले. अमोलने विचारलं, आई, काय झालं? शारदाबाईंनी रागाच्या भरात राणीवर थेट आरोप केला. तुझ्या बायकोचं कोणासोबत तरी अफेअर आहे. हे शब्द ऐकताच अमोलला मोठा धक्का बसला. तो संतापून म्हणाला, आई, तुम्ही काय बोलताय? राणीवर असा आरोप करण्याआधी विचार तरी करा. पूजाही आश्चर्याने आपल्या आईकडे पाहत होती. राणी मात्र पूर्णपणे गप्प झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने आपल्या सासूला कधीही आईपेक्षा कमी मानलं नव्हतं. त्यांच्या प्रत्येक आजारपणात ती त्यांच्या सोबत उभी राहिली होती. त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली होती आणि आज त्याच सासूने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. राणीला त्या क्षणी आपल्या मनातलं दुःख व्यक्त करणंही कठीण झालं. शारदाबाई मात्र थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, जर माझा संशय चुकीचा असेल तर त्या माणसाला या घरात बोलावून दाखव. मग सगळ्यांसमोर सत्य काय आहे ते कळेल. घरात शांतता पसरली. अमोलने राणीकडे पाहिलं. त्याच्या नजरेत एकच प्रश्न होता, राणी, हे सगळं काय आहे? राणीने अमोलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, अमोल, माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मी सगळं सत्य स्वतः सांगणार आहे. शारदाबाई पुन्हा म्हणाल्या, सत्य सांगायला वेळ का लागतोय? आत्ताच सगळं सांग. राणी मात्र शांत राहिली. तिला माहीत होतं की या क्षणी ती काहीही सांगितलं तरी तिच्या प्रत्येक शब्दाकडे संशयाने पाहिलं जाईल. म्हणून तिने काहीही वाद घालण्याचा निर्णय घेतला नाही. ती शांतपणे आपल्या खोलीत गेली. दरवाजा बंद केला आणि काही क्षण पलंगावर बसून रडत राहिली. तिच्या मनात अनेक विचार सुरू होते. मी या घरासाठी इतकं काही केलं
आईंची सेवा केली, त्यांना कधीही परक मानलं नाही, मग आज त्यांनी माझ्यावर असा आरोप का केला? पण काही वेळाने राणीने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले. तिने स्वतःशी ठामपणे निर्णय घेतला, मी आता काहीही बोलणार नाही, सत्य लपवणारही नाही, पण योग्य वेळ आली की सगळं सत्य त्यांच्या डोळ्यासमोर आणणार. त्या रात्री राणीने आपल्या पर्समधला तोच लिफाफा हातात घेतला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण त्याचबरोबर एक ठाम विश्वासही होता. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख कुटुंबातील वातावरण खूपच तणावपूर्वक होतं. आदल्या रात्री घडलेल्या घटनेनंतर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात अस्वस्थता होती. राणी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली. तिने घरातील कामं सुरू केली, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवत नव्हतं. मागच्या दिवशी सासूने केलेला आरोप तिच्या मनाला सतत टोचत होता. तरीही तिने कोणाशीही वाद घातला नाही. ती शांतपणे आपलं काम करत राहिली. पण शारदाबाईंच्या मनातला राग अजून कमी झालेला नव्हता. काही वेळाने त्यांनी राणीला सगळ्यांसमोर बोलावलं. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, राणी, माझ्या मुलाचं आयुष्य खराब करण्याआधी हे घर सोड. राणीला हे ऐकून मोठा धक्का बसला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे म्हणाली, आई, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? शारदाबाई संतापून म्हणाल्या, मग त्या माणसाला घराबाहेर का भेटतेस? रोज त्याच्याशी फोनवर का बोलतेस? आणि तो तुला लिफाफा का देतो? राणी काही क्षण गप्प राहिली. तिच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं होती, पण ती उत्तरं सांगण्याची योग्य वेळ अजून आलेली नव्हती. राणीने हळू आवाजात फक्त एवढंच म्हटलं, आई, योग्य वेळ आली की मी तुम्हाला सगळं सत्य सांगीन. हे ऐकताच शारदाबाईंचा राग आणखी वाढला. त्या म्हणाल्या, म्हणजे तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही? इतके दिवस तू आम्हाला फसवत होतीस आणि आता वेळ आल्यावर सत्य सांगणार म्हणतेस? राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आई, मी तुम्हाला कधीच फसवलं नाही. पण शारदाबाई तिचं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या म्हणाल्या, मला आता तुझ्यावर विश्वास राहिलेला नाही. घरातील वातावरण आणखी गंभीर झालं. पूजा शांतपणे हे सगळं पाहत होती. तिला आपल्या वहिनीवर संशय नव्हता, पण आई आणि वहिनीमध्ये नेमकं काय चाललं आहे हे तिलाही समजत नव्हतं. अमोलही खूप अस्वस्थ झाला होता. त्याला आपल्या आईचा आदर होता आणि आपल्या पत्नीवर प्रेम व विश्वास होता. दोघांच्या मध्ये उभं राहणं त्याच्यासाठी खूप कठीण होत होतं. शारदाबाईंनी पुन्हा राणीला सुनावलं, तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याआधी तू हे घर सोडलेलं बरं. हे शब्द ऐकून राणीचं मन अक्षरशः तुटलं. ज्या घराला तिने आपलं घर मानलं होतं, ज्या सासूची तिने आईप्रमाणे सेवा केली होती, त्याच घरातून आज तिला बाहेर जाण्यास सांगितलं जात होतं. राणीने काहीही उत्तर दिलं नाही. तिने फक्त डोळे पुसले आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत पोहोचताच तिच्या अश्रूंना बांध फुटला. ती पलंगावर बसली आणि मनापासून रडू लागली. तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी खरंच एवढी वाईट आहे का? काही वेळाने अमोल तिच्या खोलीत आला. त्याने राणीला अश्रू पुसताना पाहिलं. तो तिच्याजवळ बसला आणि शांतपणे म्हणाला, राणी, मला माहित आहे की तुला खूप वाईट वाटलं आहे, पण मला एक गोष्ट सांग, खरं काय आहे? राणीने अमोलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, अमोल, माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीही चुकीचं करत नाही. अमोलने तिचा हात हातात घेतला. तो म्हणाला, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण मला सत्य माहीत असणं गरजेचं आहे. आईसमोर मी तुझ्यासाठी उभा राहू शकतो, पण मला नेमकं काय चाललं आहे हे समजायला हवं. राणी काही क्षण शांत राहिली. तिला आपल्या पतीला सगळं सांगावंसं वाटत होतं, पण तिने स्वतःला थांबवलं. ती हळू आवाजात म्हणाली, अमोल, फक्त 2 दिवस माझ्यावर विश्वास ठेव. मला आता काही विचारू नकोस. 2 दिवसानंतर तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. अमोल तिच्याकडे पाहत राहिला. त्याला काहीच समजत नव्हतं, पण राणीच्या डोळ्यात त्याला खोटेपणा दिसत नव्हता.
त्याने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. राणीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते फक्त दुःखाचे नव्हते. तिला जाणवत होतं की कमीत कमी तिचा नवरा तिच्यावर विश्वास ठेवत आहे. ती मनात म्हणाली, आता फक्त 2 दिवस, त्यानंतर सगळं सत्य समोर येईल. दरम्यान शारदाबाईंच्या मनात मात्र राणीबद्दलचा राग आणखी वाढत होता. त्यांना वाटत होतं की राणीने काहीतरी मोठी गोष्ट लपवली आहे. 2 दिवसांनी सकाळी राणीने घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य नव्हतं. गेल्या काही दिवसात तिच्यावर झालेले आरोप, तिचा झालेला अपमान आणि सासूच्या मनात निर्माण झालेला गैरसमज यामुळे तिच्या मनावर खूप मोठं ओझं होतं. पण आज तिने ठरवलं होतं की हे सगळं ओझं कायमचं दूर करायचं. हॉलमध्ये अमोल, शारदाबाई आणि पूजा बसले होते. राणी मात्र त्यांच्यासमोर शांतपणे उभी होती. तिच्या हातात काही कागद होते. शारदाबाईंनी राणीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही राग आणि संशय स्पष्ट दिसत होता. राणीने काही क्षण शांत राहून शारदाबाईंकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला माझ्याबद्दल एकच गोष्ट वाटत आहे. तुम्हाला वाटतं की माझं कोणासोबत तरी अफेअर आहे. शारदाबाईंनी काहीही उत्तर दिलं नाही. राणी पुढे म्हणाली, तुम्ही माझ्यावर आरोप केलेत, सगळ्यांसमोर माझा अपमान केला, मला या घरातून निघून जाण्यास सांगितलं, पण मी त्यावेळीही शांत राहिले. अमोलने राणीकडे पाहिलं. त्याला माहीत होतं की आज ती सगळं सत्य सांगणार आहे. राणीने आपल्या हातातील एक कागद टेबलवर ठेवला. अमोलने तो कागद उचलला. कागद पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो म्हणाला, राणी, हे काय आहे? राणी शांतपणे म्हणाली, हा हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे. पूजा जवळ आली. शारदाबाई त्या कागदाकडे पाहू लागल्या. राणीने पुढे सांगितलं, हा माझ्या बाबांचा मेडिकल रिपोर्ट आहे. हे ऐकताच हॉलमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. शारदाबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. राणी पुढे म्हणाली, माझ्या बाबांना काही महिन्यांपासून गंभीर आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी सांगितलं की पुढील उपचारांसाठी मोठी रक्कम लागणार आहे. अमोलने आश्चर्याने राणीकडे पाहिलं. मग तू मला काहीच का सांगितलं नाहीस? राणीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, कारण मला तुमच्यावर आणखी आर्थिक भार टाकायचा नव्हता. आपल्या घरातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. आईंची औषधं आहेत, घराचा खर्च आहे. मला माहीत होतं की जर मी बाबांच्या उपचारांसाठी पैसे मागितले तर तू नक्कीच मदत करशील. पण मला वाटत होतं की तुझ्यावर आणखी एक मोठी जबाबदारी टाकणं योग्य होणार नाही. अमोलच्या डोळ्यातही पाणी आलं. राणी पुढे म्हणाली, म्हणून मी स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या बाबांच्या उपचारांसाठी लागणारे पैसे मी स्वतः जमवण्याचा प्रयत्न करत होते. शारदाबाई स्तब्ध होऊन राणीकडे पाहत होत्या. त्यांच्या मनात गेल्या काही दिवसातील प्रत्येक घटना पुन्हा फिरू लागली. राणीचा फोनवर बोलणं, घराच्या गच्चीवर जाऊन बोलणं, घरातून बाहेर जाऊन कोणाला भेटणं आणि तो लिफाफा. राणीने आपल्या पर्समधून तोच लिफाफा बाहेर काढला. ती म्हणाली, आई, तुम्ही ज्याला माझ्या अफेअरचा पुरावा समजलात तोच हा लिफाफा. शारदाबाईंचे हात थरथरू लागले. राणीने लिफाफा उघडला आणि त्यातील काही कागद बाहेर काढले. त्यामध्ये हॉस्पिटलची कागदपत्र, उपचारांची संबंधित माहिती आणि पैशांची व्यवस्था करण्यासाठी घेतलेली कागदपत्र होती. राणी म्हणाली, या लिफाफ्यात माझ्या बाबांच्या उपचारांसाठी लागणारे कागद आणि पैसे होते. हे ऐकताच शारदाबाईंच्या चेहऱ्यावर पश्चाताप उमटला. ज्या लिफाफ्याला त्यांनी चुकीच्या नात्याचा पुरावा समजलं होतं, तो प्रत्यक्षात एका मुलीच्या आपल्या वडिलांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचा पुरावा होता. शारदाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या काही बोलू शकत नव्हत्या. पण राणीचं सत्य अजून पूर्ण झालं नव्हतं. राणीने अमोलकडे पाहिलं आणि म्हणाली, आणि ज्याच्याशी मी फोनवर बोलत होते तो कोणताही परपुरुष नव्हता. अमोल आणि पूजा तिच्याकडे पाहू लागले. शारदाबाईंच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. राणी म्हणाली, तो माझ्या बाबांचा डॉक्टर होता. हे ऐकून सगळेच काही क्षण गप्प झाले. अमोलने हळू आवाजात विचारलं, म्हणजे
गेल्या कित्येक दिवसांपासून तू डॉक्टरांशी बाबांच्या उपचारांबद्दल बोलत होतीस. राणीने मान हलवली. हो, डॉक्टर मला बाबांच्या तब्येतीबद्दल माहिती देत होते. कोणते उपचार आवश्यक आहेत, किती खर्च येणार आहे आणि पुढे काय करायचं आहे हे समजून घेण्यासाठी मी त्यांच्याशी बोलत होते. मी हे सगळं तुम्हाला सांगू इच्छित होते, पण आधी बाबांच्या उपचारांसाठी पैसे जमवणं महत्त्वाचं होतं. अमोलने डोळे पुसले. त्याला आता आपल्या पत्नीचा अभिमान वाटत होता. राणीने पुढे सांगितलं, माझ्या बाबांनी आयुष्यभर माझ्यासाठी खूप काही केलं. माझ्या शिक्षणासाठी, माझ्या लग्नासाठी, माझ्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. आता त्यांना माझी गरज होती. म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी करणं माझं कर्तव्य वाटलं. त्याने आश्चर्याने राणीकडे पाहिलं आणि विचारलं, राणी, या उपचारांसाठी एवढे पैसे लागले, पण तू एवढी मोठी रक्कम कुठून आणलीस? राणी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, मी माझे दागिने विकले. हे शब्द ऐकताच अमोलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो म्हणाला, तू तुझे दागिने विकलेस, पण मला का नाही सांगितलंस? राणीने शांतपणे उत्तर दिलं, अमोल, मला माहीत होतं की तू माझ्या बाबांसाठी नक्कीच मदत केली असतीस, पण तुझ्यावर आधीच आपल्या घराची आणि आईची जबाबदारी आहे. मला तुमच्यावर आणखी आर्थिक भार टाकायचा नव्हता. माझे बाबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी माझ्यासाठी आयुष्यभर त्याग केला आहे. त्यांच्या कठीण काळात मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले याचं मला समाधान आहे. अमोल काहीच बोलू शकला नाही. त्याने फक्त राणीचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मनात विचार करत होता, ज्या स्त्रीने माझ्या कुटुंबासाठी इतकं काही केलं, तिने आपल्या वडिलांसाठी एवढा मोठा त्याग केला आणि मला साधं सांगितलं सुद्धा नाही. पूजाही भावूक झाली होती. तिने राणीच्या जवळ जाऊन तिचा हात धरला. वहिनी, तुम्ही हे सगळं एकट्याने सहन केलंत? राणीने फक्त मान हलवली. पण या सगळ्या प्रसंगात सर्वात जास्त शांत झाल्या होत्या त्या शारदाबाई. त्या एका जागी बसून राणीकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्यांच्या मनात गेल्या काही दिवसातील प्रत्येक घटना पुन्हा जिवंत झाली. राणी फोनवर कोणाशी बोलत होती, ती घराबाहेर कोणाला भेटत होती, तिला एक लिफाफा मिळाला. हे सगळं पाहून शारदाबाईंनी स्वतःच्या मनाने निष्कर्ष काढला होता. त्यांनी राणीला प्रश्न विचारण्याऐवजी तिच्यावर संशय घेतला, तिच्या चारित्र्यावर आरोप केला, सगळ्यांसमोर तिचा अपमान केला आणि तिला घरातून निघून जाण्यास सांगितलं. पण आज सत्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं. राणी कोणत्याही चुकीच्या नात्यात नव्हती. ती आपल्या आजारी वडिलांसाठी धडपडत होती, त्यांच्या उपचारांसाठी पैसे जमवत होती आणि शेवटी स्वतःचे दागिने विकून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. शारदाबाईंच्या मनात अपराधीपणाची भावना वाढतच गेली. त्या स्वतःशीच म्हणाल्या, मी किती मोठी चूक केली. ज्या मुलीने आपल्या आई वडिलांसाठी स्वतःचे दागिने विकले, तिच्यावर मी चारित्र्याचा संशय घेतला. जिने माझी आईसारखी सेवा केली, तिच्यावरच मी विश्वास ठेवला नाही. शारदाबाईंना स्वतःचीच लाज वाटू लागली. काही क्षणांनी त्या हळूहळू उठल्या. त्या राणीच्या जवळ गेल्या. राणीने शारदाबाईंना आपल्याकडे येताना पाहिलं आणि तिची मान आपोआप खाली झुकली. शारदाबाईंनी राणीसमोर उभं राहून तिचे दोन्ही हात हातात घेतले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या तरतरत्या आवाजात म्हणाल्या, राणी, मला माफ कर. राणीने काही उत्तर दिलं नाही. शारदाबाई पुढे म्हणाल्या, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त माझ्या मनात आलेल्या संशयावर विश्वास ठेवला. मी तुला सगळ्यांसमोर अपमानित केलं. तुझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. तुला या घरातून निघून जाण्यास सांगितलं. पण आज मला कळलं की चूक तुझी नव्हती, चूक माझ्या विचारांची होती. राणीच्या डोळ्यातही अश्रू आले. ती म्हणाली, आई, तुम्ही माझ्या सासू आहात, पण मी तुम्हाला नेहमी माझ्या आईसारखंच मानलं आहे. हे ऐकताच शारदाबाईंचं मन आणखी भरून आलं. त्या म्हणाल्या, पण मी आईसारखी वागलेच नाही. काही क्षण त्या शांत राहिल्या. मग त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्या हळूहळू खाली बसल्या. अमोल आणि पूजा दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. शारदाबाईंनी राणीच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. अमोल घाबरून म्हणाला, आई, तुम्ही काय करताय?
पूजाही पुढे आली, पण शारदाबाईंच्या डोळ्यात फक्त पश्चाताप होता. त्या रडत म्हणाल्या, मला थांबवू नका. मी या मुलीचा खूप मोठा अपमान केला आहे, जिने आपल्या आई वडिलांसाठी स्वतःचे दागिने विकले, जिने आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. तिच्या चारित्र्यावर मी संशय घेतला. त्यांचा आवाज भरून आला. त्या पुढे म्हणाल्या, राणी, तू माझी सून नाहीस, तू माझ्या मुलीसारखी आहेस. पण हे समजायला मला इतका वेळ लागला. मला सासू म्हणून स्वतःचा अभिमान वाटायचा, पण आज मला जाणवतंय की सासू होण्यापेक्षा आधी आईसारखं मन असणं गरजेचं आहे. राणीला हे पाहवत नव्हतं. ती लगेच खाली वाकली आणि शारदाबाईंना उठवलं. आई, कृपया असं करू नका. राणीने त्यांच्या हाताला धरून त्यांना उभं केलं. शारदाबाई रडत म्हणाल्या, तू मला माफ करशील? राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आई, आईची चूक मुलगी मनात ठेवत नाही. हे ऐकताच शारदाबाईंनी राणीला घट्ट मिठी मारली. दोघीही रडू लागल्या. अमोलच्या डोळ्यातही अश्रू होते. तो म्हणाला, आई, राणीला आपण गमावलं असतं तर आपलं घरच अपूर्ण झालं असतं. पूजा म्हणाली, आई, वहिनीने आपल्यासाठी जे केलं आहे ते खरंच खूप मोठं आहे. शारदाबाईंनी राणीच्या डोक्यावर हात ठेवला. त्या म्हणाल्या, आजपासून तुझ्यावर कधीही संशय घेणार नाही. काही ऐकलं तर आधी तुला विचारणार. तुझ्यावर आरोप करण्याआधी तुझं म्हणणं ऐकणार. राणीने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. आई, एवढंच पुरेसं आहे. हॉलमध्ये काही क्षण शांतता होती, पण ही शांतता दुःखाची नव्हती. ती एका मोठ्या गैरसमजाच्या शेवटाची होती. शारदाबाईंना आता एक गोष्ट स्पष्टपणे समजली होती. संशय नातं तोडतो, पण विश्वास नातं जोडतो. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागचं कारण न जाणता त्याच्यावर आरोप करतो. आपल्याला जे दिसतं तेच पूर्ण सत्य आहे असं समजतो, पण प्रत्येक गोष्टीमागे एक वेगळी बाजू असते. राणीच्या बाबतीतही अगदी असंच झालं होतं. शारदाबाईंनी जे पाहिलं त्याचा चुकीचा अर्थ लावला, पण सत्य समोर आल्यानंतर त्यांना जाणवलं की त्यांनी एका निरपराध मुलीचं मन किती दुखावलं होतं. आता मात्र राणी आणि शारदाबाईंच्या नात्यात एक नवा अध्याय सुरू झाला होता. सासू आणि सुनेचं नातं आता फक्त नात्यांपुरतं राहिलं नव्हतं, ते आई आणि मुलीच्या नात्यात बदललं होतं. त्या दिवसानंतर देशमुख कुटुंबात एक गोष्ट कायमची बदलली. कोणाबद्दल काही ऐकलं तर लगेच त्यावर विश्वास ठेवायचा नाही. आधी त्या व्यक्तीशी बोलायचं, तिची बाजू समजून घ्यायची आणि मगच निष्कर्ष काढायचा. कारण एक चुकीचा संशय अनेक वर्षांचं नातं तोडू शकतो, पण एक प्रामाणिक संवाद तेच नातं पुन्हा जोडू शकतो. राणीने त्या दिवशी आपल्या वागण्यातून संपूर्ण कुटुंबाला एक मोठा धडा शिकवला होता. नात्यांमध्ये प्रेम असेल, विश्वास असेल आणि संवाद असेल तर कोणताही गैरसमज कायमचा राहत नाही. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागचं खरं कारण जाणून न घेता तिच्याबद्दल चुकीचा निष्कर्ष काढतो. पण लक्षात ठेवा, संशय नातं तोडतो आणि विश्वास नातं जोडतो. विशेषतः सासू-सुनेच्या नात्यात गैरसमजाला जागा देण्यापेक्षा संवादाला जागा द्या. सून घरात येते तेव्हा ती फक्त आपल्या मुलाची पत्नी म्हणून येत नाही, ती त्या घराचा एक नवीन सदस्य म्हणून येते. आणि ज्या दिवशी सासू तिला फक्त सून म्हणून न पाहता मुलगी म्हणून स्वीकारते, त्या दिवशी घरात केवळ एक नातं तयार होत नाही, तर एक सुंदर आणि मजबूत कुटुंब तयार होतं. म्हणून कोणावरही संशय घेण्याआधी एकदा त्याच्याशी मनापासून बोला. कारण कदाचित ज्याच्यावर आपण संशय घेत आहोत तोच व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा त्याग करत असेल. नाती संशयाने नाही तर विश्वासाने जपली जातात. जर राणीची ही कथा आणि तिचा त्याग तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, संशय नाही, विश्वास हवा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि नात्यांची खरी किंमत सांगणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास व्यक्तीला नक्की शेअर करा. कारण नाती संशयाने नाही तर विश्वासाने टिकतात.